गजेंद्र त्याच्यामध्ये येतो कथा गजेंद्राची, सर्वांना माहिती आहे. तो गजेंद्र, त्याला तहान लागली, परिवारासहित सरोवरात शिरला, त्याचा पाय नकराने धरला. तिसरा प्रहरा लक्षात आलं, सर्वांना सांगितलं पाय धरला पोरं हो, सगळे मदत करायला धावले वगैरे वगैरे. पण ही करमणूक नाही, मनोरंजन नाही, ही कथा आपल्यासाठी आहे, गजेंद्रापुरती नाही. कारण आपण अण्णा गजेंद्रच आहोत. गज कोणाला म्हणतात? गज शब्दाचा शब्दार्थ हत्ती होतो, हत्ती. जसं मंदिर शब्दाचा शब्दार्थ हेमंतराव देऊळ आहे, पण अक्षरातले अर्थ आहे मंगलता, दिव्यता आणि रम्यता. मंदिर. या तिन्हीचं एकत्रीकरण पाहायचं असेल तर गणपती बाप्पाच्या मंदिरात जा. मंगलता आहे, दिव्यता आहे आणि रम्यता, तिन्हीचं एकत्रीकरण त्याला म्हणतात मंदिर. तसं गज शब्दाचा शब्दार्थ हत्ती होतो, हत्ती. पण अक्षरातले अर्थ आहे संतोषराव, गम गच्छती अंजन जायते. विठ्ठल विठ्ठल म्हणजे काय? विठ्ठल म्हणजे पांडुरंग, हे तर कोणी सांगाल. पण वी म्हणजे विधाता, ठ म्हणजे निळकंठ, ल म्हणजे लक्ष्मीकांत. लक्ष्मीकांत म्हणजे विष्णू, निळकंठ महादेव, विधाता ब्रह्मदेव. ब्रह्मदेव उत्पत्ती, महादेव संहार आणि विष्णू पालन. म्हणून तिन्हीचं एकत्रीकरण त्याला विठ्ठल म्हणतात. घडी मोडी हेळा मात्रे हा महादेव आहे, प्रसवला विश्व तोची हा ब्रह्मदेव आहे, आणि सकळ जीवाचा करीतो सांभाळ हा विष्णू आहे. या तिन्हीचं एकत्रीकरण ही अक्षरातले अर्थ आहे विठ्ठल. विकारो विधाता आहे, ठकारो निलकंटका, लकारो लक्ष्मीकांत, विठ्ठल नाम विधेयते. विठ्ठल तसं गज शब्दाचा शब्दार्थ हत्ती असला तरी गमगच्छती जनजायते म्हणजे उत्पत्ती आणि नाश हे ज्याच्यात आहे त्याला गजच म्हणतात. उपजेते नाशे, आपण सगळे गजेच आहोत. बरं, त्याला तहान लागली, तहान विषयाची आहे. तो सरोवरात शिरला, सरोवर म्हणजे संसार आहे. आणि दुपारी तहान लागली, ह्या वेळा लक्षात घ्या. बाळपण ही सकाळ आहे, तारुण्यभर दुपार आहे, म्हातारपण तिसरा प्रहर आहे आणि मरण ही रात्र आहे. विषयाची तहान दुपारी लागत असते आणि म्हणून सगळ्या सुपाऱ्या फुटायचा कार्यक्रम दुपारी होतो. सुपाऱ्या कधी फुटतात? तारुण्यामध्ये, दुपारी. आता काही काही तिसरा प्रहारा फोडत असेल तर त्याला काय आपलं बंधन नाही बरं का. पण दुपार ही तारुण्य आहे, सकाळ वाळपण आहे, म्हातारपण तिसरा प्रहर आहे आणि मरण ही रात्र आहे. तहान विषयाची आहे, सरोवर संसार आहे, आपण गजा हत्ती. तो शिरला सरोवरामध्ये, दुपारी शिरला, त्याचा पाय नकराने धरला. नकर हा काळ आहे, तो पाय धरतो आधी, पण लक्षात येत नाही दुपारी लक्षात येत नाही. तारुण्याच्या मध्ये न माणी कोणासीन सदा मुसमुसी धुळी जायचा. पाय धरल्याचं लक्षात कधी येतं? तिसरा प्रहारा. चला कीर्तनाला, गुडघा चमकतो म्हणतो. आता गुडघा, आता अरे ते तेव्हाच धरला होता पाय, पण तारुण्यात लक्षात आलं नाही, तिसरा प्रहारा कळतं. तसं गजेंद्राचा पाय दुपारी नकरानं धरला सरोवरामध्ये, पण तिसरा प्रहारी लक्षात आल्यावर सांगितलं बायका मोरा, अरे माझा पाय धरला रे, बाहेर काढा. संतोषराव सगळ्या परिवार धावला. म्हणजे लक्षात आलं तुमच्या, सगळ्या परिवार धावला. त्याच्या शेपटाला याणी सोड, त्याच्या शेपटाला त्याणी सोड. 65 डब्याची मालगाडीच तयार केली, ओढायला सुरुवात केली. पण तो एकटा नकर बरं का अण्णा, अख्ख्या हत्तीच्या परिवाराला सरोवरात ओढत होता, एकटाच. का याला स्थान महात्म्य म्हटलं हेमंतराव. स्थान सुटलं की महत्व संपते. स्थान भ्रष्टान शोभनते, दंतान शोभनते, केसान शोभनते, नखान शोभनते नराहा. स्थान सुटल्यावर केसाला किंमत नसते. केस जोपर्यंत आहे डोक्याला तोपर्यंत मित्रसुद्धा प्रतिज्ञा करतो, का घाबरला रे, तुझ्या केसाला धक्का तर जीव देईल पठ्ठा.
केसाला धक्का आणि जीव देईल पठ्ठा, आणि दोघंही गेले बीडला. जीव देईल पठ्ठा म्हणणारं बाकड्यावर बसलं पेपर वाचत, आणि ज्याच्या केसाला धक्का त्याचे केस कापणं चालले. हे लक्षात घ्या, केस कापून खाली पडले. कोण्या गावचं म्हातारं जोड्यासह त्या पडलेल्या केसावर उभा आहे. एकाने पेपरवाल्या, काल तर राजूर नवगण राजूरला बाता हाणत होता, केसाला धक्का जीव देईल पठ्ठा. अरे ते कोण्या गावचं म्हातारं तुझ्या मित्राचे केस कापून पडले खाली, त्याच्यावर जोड्यासह उभा आहे. तो म्हणला ते जोड्यानंच काय, आता केस डुकरानं तुडवले तरी मला वाईट वाटायचं कारण नाही का, केसानं डोकं सोडलं, केसाचं महत्त्व संपलं. बस याच्याहून सगळे लावा. स्थानभ्रष्टा न शोभन्ते केसाः न शोभन्ते दंताः न शोभन्ते नखाः न शोभन्ते नराः. स्थान सुटल्यावर तहसीलदार साहेब ओला हरभरा खायला आले. शेतकऱ्याच्या बांधावर कॉट टाकली बिचाऱ्यानं, लिंबा झाडाखाली ओला हरभरा सोलून देतो शेतकरी. ते तहसीलदार खात होते. एवढ्यात शेतात पोस्टमॅन आला. कोण्या गावचं हे अजिबात विचारू नका, पटवण्यासाठी युक्त्या असतात या शेतात. पत्र दिलं तहसीलदारजवळ. तहसीलदार साहेब पत्र वाचत होते. एकदम चेहरा उतरला. तोपर्यंत हरभरे सोलत होता शेतकरी. हातात हरभरे तयार झाले होते. आणि तहसीलदार म्हणले पोस्टमॅनला, जा पुढं, मी लगेच येतो. लगेच येतो म्हटल्याबरोबर शेतकरी म्हणला, साहेब एवढी काय घाई, तुम्ही तर म्हणला होता आज दिवसभर तुझ्या शेतात थांबायचं आहे आणि लगेच येतो म्हणता पोस्टमॅनला. अरे ते आता पत्र आलं ना, ते माझ्या बदलीची ऑर्डर आहे. बदली झाली का साहेब तुमची? हां, ते का ऑर्डरच आहे. मग हातातले हरभरे शेतकऱ्यानं खाल्ले. तहसीलदार म्हणला, अरे का तुमचं झालं काम साहेब, निघा आता, आता दुसऱ्या साहेबाला. ताणभ्रष्टा नक्र स्वस्तान मासाध्य गजेंद्रमपी करस्यति सयो प्रत्युत स्थाना छूणापी परिभूयते. जोपर्यंत, नाहीतर हे सगळी माहिती आहे तुम्हाला. एकदा भगवान, आता अण्णाला अध्यायचे अध्याय पाठ आहे असं समजू नको. इकडे एकदा सुरू केलं की अर्धा तास तरी ओव्या म्हणतात. कुठंतरी झालं होतं एकदा, आम्हाला म्हणावं लागलं, बस थांबा आता अण्णा, कीर्तन आम्हाला करू द्या, आपल्या आपल्या ड्युट्या करा, मग तुम्ही हे केल्यावर आम्ही काय करायचं. आपल्या लक्षात आणून देतो. भगवान शंकरजीकडे भगवान विष्णू येतात. शंकरजी आणि पार्वती दोघंही कैलासात स्वागताला उभे. राहावं लागतं ना, मोठे लोक, मोठे माणसं येणार आहे. भगवान विष्णू आणि लक्ष्मी बरोबर वेळेवर भगवान विष्णू ठरल्याप्रमाणे आले. पण बुलेट गाडीवर. बुलेट कळली ना, वारकऱ्यांना कळली असेल. पितांबर सेला कैचा गगनी झळकला, पितांबर सेला कैसा गगनी झळकला, पितांबर सेला कैसा गगनी झळकला, पितांबर सेला कैसा गगनी झळकला, सोनी माझा कैवारी आला, बैल बाजारातली भाषा म्हणतात. ते रुमालाच्या आत सौदा चालतो, म्हशी केवढ्याला घेतल्या दोघालाच माहिती आहे. आपल्या दोघातच राहू दे. पितांबर सेला कैचा गगनी झळकला, गरुडावरी बैसुणी माझा कैवारी आला. भगवान विष्णू
भगवान महादेवाकडे गरुडावर बसून आले आणि शंकरजी कैलासात स्वागताला उभे होते. एवढ्यात अण्णा महादेवाच्या गळ्यातल्या सापानं गरुडावर फणा उगारला. मी त्यासाठी सांगतो मला, गरुडावर. गरुड म्हणला, जय हरी, सापा माझ्यावर फणा उगारतो का रे? अरे तू नवगण राजूरच्या बाहेर उसात भेटला पाहिजे का, तुझा नाश्ता केला असता. पण तू का फणा उगारतो? तुला माहिती आहे पठ्ठा महादेवाच्या गळ्यात आहे. आता माझं गरुड काय करू शकतो? जानामि नागेंद्र तव प्रभावम कंठस्थिते गर्जसी शंकरस्य स्थानम प्रधानम न बलम प्रधानम. म्हणून स्थानावर चाललं आपलं बोलणं. स्थान तोपर्यंत आत ओढून घेतो. आणि मगर जर पाण्याच्या बाहेर आला तर मग त्याचं शेपूट धरून कुत्रे ओढतात. सयव प्रत्युत स्थानाश्चूनापि परिभूयते. बरेच दिवस हे चाललं होतं. गजेंद्र तो पशु सहस्त्र वर्ष, बरं का, 1000 वर्ष युद्ध चाललं प्रमाण. आणि मग जास्त दिवस चाललं हेमंतराव की कंटाळा येतो. आजारी पडाव माणसा पण 2-4 दिवसात खूप मजा असते. बिमारी इतना सुख नाही, मरणे का डर है, एवढीच अडचण आहे. नाही तर मजा आजारपणात. बरं का अण्णा, जन्मात जे चौकशीला आलं नाही तेही चौकशीला येतं आजारी पडल्यावर. बरं काहीतरी घेऊन येतं. चांगलं असतं तोपर्यंत आग्रह करतो, काही खाऊ घालत नाही हॉटेलमध्ये. पण आजारी पडल्यावर पहा सफरचंद, द्राक्षी काहीतरी आणतंच. त्याला माहीत आहे पेशंटला दाखवायचं आहे ना, आपण दाबून खायचं आहे. ते दवाखान्यात तेवढ्यासाठी तिथं सामान घेऊन. पण आजार 4-5 दिवसाचा पाहिजे. आजार जर महिनाभर टिकला तर मग सगळ्या परिवार वैतागून जातो. 3-4 दिवसाचा आजार असेल तर थोरला मुलगा म्हणतो ज्यूस आणू का बाबा, 2 नंबरचा म्हणतो बेदाना आणू का, 3 नंबरचा म्हणतो चिकू आणू का, 4 नंबरचं म्हणतं सफरचंद खाल का, मोठी सून म्हणती शेवया करून देऊ का, 2 नंबरची म्हणती उपीट खाता का, 3 नंबरची म्हणती कांदा पोहे, 4 नंबरची इडली सांबार, म्हातारी म्हणती मुगाचा पापड भाजून देऊ का. हे सगळं चांगलं माहिती आहे, खातच नाही ते. सगळ्याचा आग्रह, सगळ्यांचा आग्रह आहे. पण आजार महिनाभर टिकला ना अण्णा, मग सगळ्या सुना म्हणतात आपापल्या पतीला, एवढा बंगला बांधला 10 कोटीचा आणि हे म्हातारं घाण करतंय, बरं जर्सी गाईचा गोठा रिकामाच आहे ना. त्रास होतो मामाजीला, लाईट जाते कधी कधी, फॅन बंद पडतो, तिथं बरं हवेशीर. अरे का, म्हणून काढलं बापाला जिवंतपणी. कुठं रे बाबा, लाईट जाते ना, लाईट जाते बंगल्यात, त्रास होतो तुम्हाला, हवेशीर जर्सीच्या कोठ्यात. तिथं नेल्यावर 2-2 दिवस पाणी कोणी देत नाही. आणि मग व्याह्याला निरोप जातो याच्या, राजमान्य राजश्री व्याही यांना माझा सप्रेम जय हरी, तुम्हाला माझी जिवंत भेट घ्यायची असेल तर जेवण तुमच्या गावाला करून हात धुवायला आमच्या गावाला येणे. आपला व्याही आला. व्याही लगेच येतं कीर्तनात. व्याही बंगल्याकडे पाहत होता तर गोठ्यातून आवाज आला व्याह्यात, मी इकडे आहे. मग व्याही गोठ्यात, इकडे कशाला आला? मी नाही आलो. मग मुलांनी आणला. कधी? 4 दिवस झाले. का बरं? तेच तर चिंतन करतोय मी जिवंत असून गोठ्यात आणला आणि माझा फोटो बंगल्यात आहे मोठा लावला. हे तुमचे अनुभव असेल. अहो 2 दिवस झाले पाणी नाही, असं आहे का? अरे कोण आहे? आमच्या व्याह्याला पाणी नाही 2 दिवसापासून. मग म्हातारीचा आवाज येतो, तुम्ही त्याच्या नादी लागू नका, त्याचं रोजचं गाऱ्हाणं आहे. कोण? मुगाचा पापड भाजून देऊ का? सगळे वैतागून जातात. तसा हत्तीचा परिवार वैतागला. हत्तीन म्हणली मुलांना, अरे पिकलं पान आहे रे, गळून पडणार आहे, द्या सोडून. दिला सोडून. बरं का, हे आपल्यासाठीच आहे. जसा त्याला सोडून दिला त्याच्या परिवारानं, तसा शेवटच्या दिवशी आपल्याला सगळ्या परिवार सोडून देतो. हे आता नाही कळणार. कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळे, कळो येईल अंतकाळी कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळे, कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळे. राहत
बबनराव सोडून दिला. सोडला, आपल्यालाही सोडते एक दिवस. आराम कहे सब संग साथ, जब वक्त पड़ा तब कोई नहीं, मतलब कहे लोग सभी दुनिया में किसी का कोई नहीं. जब टिकट मिला जाने का डेरा के स्मशानों में, वहाँ जलाने वाले लाखों थे, चलने वाला कोई नाही. म्हणून कळो येईल अंतकाळी, प्राण प्रयाणाचे वेळी राहते निराळी रांडा पोरे सकळ. आणि मग त्या हत्तीला पश्चाताप झाला. अरे अरे, काय काय केलं यांच्यासाठी. बैलासारखा राबलो, करू नये तो केला व्यापार. माझ्या प्रतिष्ठेला शोभत नव्हता तो व्यापार केला. रात्र रात्र जागलो, नदीच्या काठाला येड्या बाबळीत डब्याला जाळ घातला. ही मराठी कळते ना. याला म्हणतात करू नये तो केला व्यापार. कशासाठी. वाईला भार कुटुंबाचा. पण आता याच्यातलं कोणी उपयोगाला नाही. म्हणून शेवटचा उपाय म्हणून त्याने देवाला हाक मारली. कोण आहेसा ब्रह्मांड नाय, हाकेसारखी हाक देईल हाके. अण्णा देवाला एवढी घाई झाली, इतक्या घाईत निघाले. लक्ष्मीने विचारलं. विचारायला लक्ष्मी पाहिजे जोशी बाबा. मग विचारते, आम्हाला कुत्र विचारत नाही. लक्ष्मी, कुठं चाललात, कुठं चालला तुम्ही. सांगायचं होतं देवाला, हत्ती संकटात आहे, त्याला सोडवायला चाललो. पण किती वेगात आले. ह कहे लक्ष्मी, ती कहे गजराज. जो हत्ती शब्दाचा उच्चार आहे ना, देवानं कसा केला. ह चा उच्चार लक्ष्मीजवळ वैकुंठात, आणि ती म्हणेपर्यंत हत्याजवळ. ह कहे लक्ष्मी, ती कहे गजराज, आगे छुटत गोली पीछे होता आवाज. एवढ्या वेगात देवाला त्याची सुटका केली. त्याच्यानंतरचं सांगतो मी. देव निघून गेल्यानंतर आत्तापर्यंत एकमेकाच्या जीवावर उठलेले दोन्ही वैरी, गजे घातले लोटांगण. देव गेल्यावरचा नाथ बाबा लिहितात, गजे घातले लोटांगण, त्वा धरिता माझा चरण. तसं नकरे धरिले गजाचे चरण, म्या धरिता तुझा चरण. हे दोन्ही शब्द इतके महत्त्वाचे आहे जोशी बाबा. तो नक्र म्हणतो, गजेंद्रा मी तुझा पाय धरला म्हणून मला देव भेटला. नकरे धरिले गजाचे चरण, म्या धरिता तुझा चरण. अरे हे शूर बंगल्याचे सरपंच बरोबर आहे का हवामानाचा अंदाज. माहिती आहे सर सरपंच मोठं चिल्लर आणलं करून का. पैशापाशीच पैसा जाते अण्णा. आता मी तरी काय करते. ठीक आहे, धन्यवाद. विठ्ठल सारखी त्यांच्याकडे गेलो की अण्णाची चर्चा असते. असं नकरे धरिले गजाचे चरण. नक्र म्हणतो, गजेंद्रा म्या धरिता तुझा चरण, म्हणून मज भेटला भगवान मज उद्धरण तुझेनी. मी तुझा पाय धरला ना गजेंद्रा, म्हणून मला देव भेटला. आता गजेंद्र म्हणतो, गजे घातले लोटांगण, तुवा धरिता माझा चरण. अरे म्हणून माझा आठवला भगवान मज उद्धरण तुझेनी. हे शब्द लक्षात घ्या. मी याकरता आपली वेळ घेतली. तो नक्र म्हणतो, मी तुझा पाय धरला म्हणून देव भेटला. गजेंद्र म्हणतो, तू पाय धरला म्हणूनच मला देव आठवला. आठवे देव तो करा, आठवे देव तो करावा, आठवे देव तो करावा, ते जीवाव खटपटा. याचा
तसंच अरे पण त्याला जसं कळालं शेवटच्या दिवशी त्याच्याशिवाय कोणी नाही, म्हणून आठवे देव तो करावा उपाव. त्याच्या पुढचे शब्द एर तेजी वाव खटपटा. खटपटा इथे खटपटा शब्दामध्ये खटपट सहज सहज शब्द आहे, खटपट. पण प्रपंचात खटपट आहे अण्णा, परमार्थात खटपट आहे आणि वेदांतात. अगदी थोडक्यात सांगून बरोबर आहे. आता लक्ष द्या, अरे हे उगाच शब्द आले का? खटपट प्रपंचातली पोटासाठी, खटपट परमार्थातली मठासाठी आणि खटपट वेदांतातली घटासाठी. आता विस्तार वाढत चालला बरं का, पण त्या अण्णाच्या आवडीचा विषय आहे, त्यांचं अभंगाकडेच लक्ष असतं म्हणून मी बाजूला जात नाही. बरोबर गणितासारखं चालू आहे आपलं. सुरुवात कुठून? होई बा जागा. आधी जागा केलं, जाग केल्यावर काय करावं सांगितलं, आठवे देव तो करावा उपाव. काय करू नये? येर तेजी वाव खटपटा. इथपर्यंत आलो, लक्ष द्या. विठ्ठल प्रपंचात खटपट आहे ती पोटासाठी. विधभरच पोट आहे, विधभरच आहे, पण नाही भरत. विते एवढे पोट केवढा बोभाट तयाचा. माणसं जन्म गाव सोडतात अण्णा. काय कारण? जन्म नवगण राजूरला झाला, पण बीडला जाऊन राहतात, काही मुंबईला जाऊन राहतात, काही पुण्याला जाऊन राहतात, कोणी कुठे, कोणी कुठे, कोणी कुठे. कशामुळे? उत्तर पोट. मग कोणी असू द्या, साधू असू द्या, देख संन्यासी देख फकीरा, घर घर मागे तुकडा. एक संन्यासी एक फकीरा, घर घर मागे तुकडा. देख संन्यासी देख फकीरा, घर घर मागे तुकडा. एक संन्यासी एक फकीरा, घर घर मागे तुकडा. एक आसन पर कोई नहीं बैठा, पीछे पेट का लकड़ा. एक आसन पर कोई नहीं बैठा, पीछे पेट का लकड़ा. एक आसन पर कोई नहीं बैठा, पीछे पेट का लकड़ा. एक आसन पर कोई नहीं बैठा, पीछे पेट का लकड़ा. यारो पेट बड़ा बाका, सबको लगा दिया धोखा. यारो पेट बड़ा बाका, सबको लगा दिया धोखा. यारो पेट बड़ा बाका, लगा दिया धोखा. यारो पेट बड़ा बाका, इसने लगा दिया धोखा. यही पेट से राव सिपाही, यही पेट से मरते हैं. यही पेट से राम सिपाही, यही पेट से मरते हैं. यही पेट से राव सिपाही, यही पेट से मरते हैं. यही पेट से राम सिपाही, यही पेट से मरते हैं. यही पेट से खातिर आदमी मुलुक मुलुक सब गिरते, यारो पेट बड़ा बाका, लगा दिया धोखा. यारो पेट बड़ा बाका, सबको लगा दिया धोखा. यारो पेट बड़ा बाका, लगा दिया धोखा. यारो पेट बड़ा बाका, इसने लगा दिया धोखा. कहत कबीरा सुनो भाई साधु, सब दुनिया से न्यारा रे. कबीरा सुन भाई साधु. कहत कबीरा सुनो भाई साधु, सब दुनिया से न्यारा रे. कबीरा सुन भाई साधु, दुनिया से न्यारा. भला बेचारा पशु पंच है, वही पेट ने घेरा. यारो पेट बड़ा बाका, सबको लगा दिया धोखा. यारो पेट बड़ा बाका, सबको लगा दिया धोखा. यारो पेट बड़ा बाका, इसने लगा दिया धोखा. यारो पेट बड़ा बाका, लगा दिया बस हे प्रपंचात खटपट चालली, याचं नाव पोट आहे. विते एवढे पोट केवढा बोभाट तयाचा. कबीरजी लिहितात, यही पेट के खातिर आदमी, यही पेट से मरते. यही पेट के खातिर आदमी मुलुक मुलुक सब फिरते.
देख सन्यासी देख फकीरा, घर घर मागे टुकड़ा, एक आसन पर कोई नहीं बैठा, पीछे पेट का लकड़ा, कहत कबीरा सुन भाई साधु, सब दुनिया से न्यारान भला बिचारा, पशु पंछी वही पेट ने घेरा, यारो पेट बडा बाका. कोणी असू द्या, पोट लागले पाठीसी, पोट हिंडवी देशोदेशी, पोटा भेने जिकडे जावे तिकडे पोटची येते सवे, कुठेही जा ते पोट तुम्हाला सोडत नाही. पोट म्हणून तर एक तक्रार आहे संताची, थोडंसं सांगतो अण्णा. तक्रार कोणती? देवा पुढे उभं राहून एक महात्मा म्हणतो, बाकीच्या इंद्रियाबद्दल आमचं गारानं नाही बरं का देव बाप्पा. मग त्याचा आम्हाला उपयोग झाला काय? पाव दियो चलणे फिरणे को, हात दियो हरि कृत्य करायो, कान दियो सुनिए हरि के यश, जीभ दियो हरि के गुण गायो, नाक दियो मुख शोभतता करी, नयन दियो तिन मार्ग दिखायो. हे कळतं ना सगळे का? हो म्हणत जा. होत हा होला काय हरकत आहे? नाही कळलं तरी गोड वाटतं तुम्हाला, हे मला चांगलं कळतं चेहऱ्याहून. पाव दियो चलणे फिरणे को, पाय दिले ना देवा चालता येतं फिरता येतं. हात दियो हरि कृत्य करायो, हात दिल्यामुळे आम्हाला काम करता येतं. कान दियो सुनिये हरि के यश, कान दिल्यामुळे कीर्तन ऐकता येतं. जीभ दियो हरि के गुण गायो, जीभ दिल्यामुळे भजन करता येतं. नाक दियो मुख शोभतता करी, नयन दियो तिन मार्ग दिखायो, डोळे दिल्यामुळे रस्ता दिसतो. सुंदर सब साज दियो परमेश्वर, आणि पेट दियो बडो पाप लगायो. बस एवढंच वाईट केलं हा. माणसं का हे करतात याला कारणीभूत पोट आहे. म्हणून ही प्रपंचातली जी खटपट आहे मरेपर्यंत, ही खटपट सरपंच पोटासाठी आहे. आपलं चाललं कशावर? येर तेजी वाव खटपटा, ही प्रपंचातली खटपट प्रपंचातली. आता वेदांतातली खटपट आहे ती घटासाठी. तंतुपट, मृत्तिका घट, खपुष्प, स्थाणुपुरुष, शुक्ती रजत, ठराविक दृष्टांताची घोकणपट्टी मेटाकुटीला येते बुद्धी तोपर्यंत. मी सांगत नाही, तुकोबरायचं प्रमाण आहे. भागलो या खटपटे, भागलो या खटपटे, खटपटे करिता, खटपटे करिता, नसल्यामुळे गप बसले बरं का. नाही तर हे आपल्याला सुधरू दे का? जाऊ दे, आपली गंमत चालू आहे. ते त्या प्रमाणासाठी आपलं सगळे चाललं. आणि पुरावा देऊन बोललं म्हणजे बरं. ते आपले आता कीर्तन आहे त्यांचं, प्रकाश महाराज साठे आहे त्यांचं कीर्तन आहे का? त्यांचं ऐकलं मी. ते म्हणते कीर्तनकाराच्या बोलण्याला पुरावा पाहिजे. जो कीर्तनकार पुरावा देत नाही त्याला पुरावा. हा ना, भागलो. ही वेदांतातली खटपट. भागलो या खटपटे, घटपटे करिता. वेदांतातली खटपट घटासाठी, प्रपंचातली खटपट पोटासाठी, आणि परमार्थातली खटपट मठासाठी. मठासाठी. एकदा मी ऐकलं, आमचं रामायण झालं तर इथं, तेव्हा आमचे जोशी बाबा काय म्हणले रविदादाला, आपल्याला मठ पाहिजे दादा. बरं का? मठ. ते दादाचं सरळ सरळ, तुला कशाला मठ पाहिजे? नाही, मठ असलं म्हणजे जसं बरं असते. पण काय बरं असते तर सांग. तिथं गादीवर बसता येते. मग तुझी गादी मंदिरात टाकून देतो, बस उद्या बस. आपल्या समोरची गोष्ट. गंमत गंमत. हे परमार्थातली खटपट मठासाठी. आता हे कीर्तन वाढत चाललं, पण प्रमाण देऊन बोलतं. एक ज्ञानेश्वर महाराजचा अभंग आहे 25 चरणाचा. त्याचं नाव डौर आहे. डौर. डौर घरी गेल्यावर जमलं तर वाचा. आणि त्याच्यामध्ये 5 नाद सांगितलेले आहे. त्याच्यात खटपट आहे.
या पहिल्या प्रहारात डवराकार सांगेल मात जेणे तुम्ही रिझाल संत ऐका समस्त तुम्ही सर्व ही सभा समस्त सारू संताची मुनी विरक्तांची तो अभंग तिथून सुरुवात आहे. आणि मग पाचा नादाचे 5 भेद. आता 5 नाद. पहिला नाद चटपट चटपट, दुसरा नाद खटपट खटपट, तिसरा नाद लटपट लटपट, चौथा नाद फटफट फटफट, 5वा नाद तळमळ तळमळ. असे 5 नाद तिथं आले. मी खटपटसाठी अरे मटेरियल लागतं ना अभंग सोडवायला, काय ठोकून चालतं का? त्याच्यात 5 नाद आले का नाही लक्षात आलं का तुमच्या? चटपट खटपट लटपट फटफट आणि तळमळ असे 5 नाद सांगितले. पहिला नाद अण्णा चटपट आहे. चटपट म्हणजे कीर्तन ऐकलं की त्यालाही वाटतं आपणही बुवा झालं म्हणजे मस्त गाडी यशीची बसायला आणि लोक पाया पडतात, सरपंच आले की खिशात पैसे घालतात, मजा आहे. या नादाला म्हणतात चटपट. बरं का हे मंत्र चटपट वैराग्य झालं ते आळंदीला गेलं. तिथं गेल्यानंतर आता तिथं काय तेव्हाची काय अवस्था. पहाटे 5ला उठायचं, इंद्रायणीत आंघोळ करायची. तिकडून येताना एवढं गारठं सखाराम पाटील की याचे बोटं वाकडे झाले. तांब्या रस्त्यात कुठं पडला माहितीच नाही, असंच वाकड्या बोटानं आलं. आणि मग मठातले म्हणले अरे तांब्या बरं प्यायला चहा नाही. दुपारी मधुकरी आली, याच्या वाट्याला 1 भाकरी, संध्याकाळी काही राहिलं नाही. 2 दिवसांनी बिगर तिकीट वापस आलं गावला. जेवढ्या चटपट गेलं तेवढ्या चटपट आलं. हा पहिला नाद. पहिला नाद तो चटपट चटपट. बरं का महाराज शांत राहणार, तुम्ही त्यांच्याशी बोलता त्यांचंही लक्ष लागत नाही. काय महत्त्वाचं आहे का? मला वाटलं आता शांत राहाल, त्याचा ते जमत नाही मला. विठ्ठल विठ्ठल पहिला नाद तो चटपट चटपट. जेवढ्या चटपट वैराग्य झालं तेवढ्या चटपट वापस आलं. हा चटपट नाद आहे. दुसरा नाद तो खटपट खटपट. मग 4 वर्षे थांबला आळंदीला, मोठं प्रसिद्ध कीर्तनकार झालं. मग दुसरा नाद सुरू होतो, त्याला खटपट म्हणतात. तो म्हणतो बाकीच्याचे मठ आहेत, मग आपलाही मठ पाहिजे. मग पावती बुक प्रकरण ओळखी झालेल्या असतात. सरपंच फाडा पावती, अण्णा फाडा पावती, जोशीबाबा फाडा पावती. पावत्या फाडू फाडू पावत्या फाडू फाडू मठ उभा केला. हा दुसरा नाद आहे. पहिला नाद चटपट चटपट, दुसरा नाद खटपट खटपट. मग याला थांबायला वेळ नाही ना, मग तिथं शिष्य ठेवले. शिष्य मठात शिष्य असे बिलिंदर निघले अण्णा. 4च वर्षांनी त्यांनी त्यांच्या नावी लावला. पहिला चटपट नाद आहे, आळंदीला गेला, वापस आला. दुसरा चटपट टिकल्यावर खटपट सुरू झाली, मठ बांधला. मठात थांबायला वेळ नाही, शिष्य ठेवले. शिष्य एवढे बिलिंदर, घेतलं नावी लावून. गुरु लोभी धनमान, शिष्य लोभी अतिदीन, दोघांशी लटपट झाली पूर्ण, कोणाची आवरेना. हे लटपट आहे. मी प्रमाण देऊ देऊ बोलतो. 25 चरणाचा अभंग आहे, घरी गेल्यावर जमलं तर वाचा, काही ठोकाटाकी नाही. गुरु लोभी धनमान, शिष्य लोभी अतिदीन, दोघांशी लटपट झाली पूर्ण, कोणाशी आवरेना. आणि मग गुरु शिष्याचं भांडण कोर्टात जातं अण्णा. पंढरीच्या वाऱ्या बंद, कोर्टाच्या सुरू. याला म्हणतात फटफट. हा चौथा नाद. आणि मग याच्या विरोधात निकाल लागल्यावर रडत अण्णाकडे येतं. का रडतो बाबा? अण्णा मागितले तेवढे पैसे दिले होते तुम्ही, मठ बांधला, शिष्याच्या नावी त्यांनी लावून घेतला. वाटलं होतं माझ्यासारखा निकाल लागे, पण निकाल विरोधात गेला. आणि मग रडतं हे तळमळ. हे 5 आहे ना, चटपट खटपट लटपट फटफट आणि तळमळ. हे परमार्थातले 5 नाद. मी 3 प्रकार यासाठी सांगितले. प्रपंचात खटपट आहे ती पोटासाठी, वेदांतात खटपट आहे ती घटासाठी, आणि परमार्थात खटपट आहे ती मठासाठी. म्हणजे मठ बांधू नका असं संतांचं म्हणणं नाही, पण मठ बांधण्यासाठीच परमार्थ करू नका. पोट भरायचं नाही असं नाही, पण केवळ पोट भरण्यासाठीच जगणं ही व्यर्थ खटपट.
तसं वेदांत शिकायचं नाही असं नाही, जरूर शिका, पण भक्तीला सोडून नाही. म्हणून भक्ती सोडून वेदांत असेल तर व्यर्थ खटपट, जन्मभर पोट भरण्यासाठी जगला तर व्यर्थ खटपट, आणि केवळ मठ बांधण्यासाठीच परमार्थ केला तर व्यर्थ खटपट. म्हणून शब्द आहे येरते जीवाव खटपट, येरते जीवाव खटपट, येरते जीवाव खटपट. आठवे देव तो करावा उपावे, देव करावा उपावे. आठवे देव तो करावा उपावे, आठवे देव करावा उपावे. येरते जीवाव खटपट, येरते जीवाव खटपट, येरते जीवाव खटपट. बस, हा, इथपर्यंत आलो. आता 1.5 चरण झालं तरी 29 मिनटं आहे, त्याच्यात सगळे उरकतो. काही प्रवास समृद्धीनं करता येतो ना, समृद्धी 5च तासात. जोशी बाबा 5च तासात येता येते. आता तुम्ही काही काळजी करू नका, बरोबर करू सगळे. एकदा सांप्रदायपूर्वक भजन, हात वर करा. असं आता जमलं एवढं घे रे भाऊ, आणि ते हात दुखायच्या आधी घे राजा. असं. आणि एक उद्या येऊ द्या पेपरला, पत्रकार एवढे हात येऊ द्या उद्या. नवगण राजोर येथे गणेश जन्म महोत्सवानिमित्ताने पहिल्या दिवशीच भजनात रंगलेला जनसागर. एवढे हात एका तालात. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, आठवे देव पाव, आठवे देव तो करावा उपाव. आठवे देव तो करावा उपाव, आठवे देव तो करावा उपाव. आठवे देव तो करावा उपाव, आठवे देव तो करावा
वाहू का गजनसे वाहू का तो करावा उपाव येरतेजी वाव खटपटा एवढ्यासाठी होईबा जागा होईबा जागा. पण आता जर जागा झाला नाही तर पुन्हा पश्चाताप करावा लागेल. तुका म्हणे हाय करसी मग 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 जागा होई करे हिताचा उपाय जागा होई करे हिताचा उपाय. तुका म्हणे हाय करसी मग तुका म्हणे हाय तुका म्हणे हाय करसी मग तुका म्हणे हाय करसी जागा होई करी हिताचा उपाय. जोशी बाबा हाय करशी मग इथं शिनण शब्द आहे. शिनणे कशाला म्हणतात? जन्माला येणे न मरणे याचं नाव आहे शिनण. बैसोणी खोडी शुक गरबी राहे आंधळा शिनला येरझारी दुःख आठवी वेळा. आता जर जागा झाला नाही तर 184 न चुके फिरा याला म्हणतात शिनन. वा उगा कागा बरोबर करू आपण. आहे आहे वा उगा कागा शिनशील. याच्यात आता थोडं राहिला होता थोडं आहे. शब्द ज्ञानाच्या वजाने अभिमानाचा स्वभाव आहे. अभिमान अज्ञानी माणसाकडे जात नसतो. बोलावलं तरी नाही जात. सरपंच अभिमान कुठं जातो? नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञाना पाठी. सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. अहंकार हा विद्वानाचं नरड धरतो पहिला. पहिलं नरड धरतो विद्वान माणसाचं. मजहुणी ज्ञानी कोण आहे? दोनच टिपणं असतात पण मजहुणी ज्ञानी कोण आहे? मजहुणी ज्ञानी कोण आहे? नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञाना पाठी. आणि मग अहंकाराचा स्वभाव काय आहे? अहंकाराचा स्वभाव आहे बुडवणे. हे लक्षात ठेवा. लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरने को लीनता और डुबणे को अभिमान. अभिमान बुडवायचं काम करतं. लवाळ नावाचं गवत माहिती आहे सर्वांना. अर्ध्या धारत आहे का नाही नदीत? अर्ध्या धारत आहे लवाळ. पण त्याची पद्धत काय आहे? पुराचं पाणी आलं की घालीन लोटांगण वंदिन झोपून जातं. आणि पाणी संपलं की अर्ध्या धारात गोंडा काढून उभं राहतं. अर्ध्या धारात टिकतंय ते लवाळ नावाचं गवत. पण 40 फूट उंचीचा वृक्ष नदीच्या काठावर आहे.
तरी बिगर तिकीट हिंदी महासागराला गेला. काठावरचा वृक्ष समुद्राला गेला वाहून आणि अर्ध्या दारत टिकलं लवाळ नावाचं गवत. महापुरे झाडे जाती महापुरे झाडे जाती तेथे लवाळे राहती महापुरे झाडे जाती. का ते अभिमानी आहे. गेलं वाहून 40 फूट उंचीचा वृक्ष पण वाहून गेला आणि अर्ध्या दारत टिकलं ते लवाळे. तरणे कोलीनता. आपल्याजवळच 2 दृष्टांत आहेत. दात आहे आणि जीभ आहे. जिभेजवळ नम्रता आहे, दात अभिमानी आहे. दात अभिमानी है, अकड़ कर रहता है ना वो गिर जाता है, नम्र होता है चिरंजीवी. म्हणून दात पडतात, जीभ नाही पडत. शेवटपर्यंत असते ती नम्र आहे म्हणून टिकली शेवटपर्यंत. हे अभिमानी आहे. दुसरं एक कारण आहे, काटने का काम करते हैं वो दुर्जन और मिलाने का काम करने वाले सज्जन. जो काटने का काम करते दुर्जन गिर जाते हैं और मिलाने का काम करने वाले सज्जन चिरंजीवी होते हैं. तुकडे 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 करतंय समाजाचे, त्याला दुर्जन म्हणतात. तसं तुकडे करायच्या कामावर आहे दात. हे 32ही लोक याच उद्योगावर. माझं खोटं असेल तर घरी गेल्यावर जेवण करा तुम्ही. चपाती खा, भाकरी खा, बटाटा वडा खा, कांद्याची भजी खा. तुकडे 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 करायच्या कामावर हे 32 लोक आहे. पण आत आल्यावर लोळा गोळा करून एकत्रित करून ढकलायच्या कामावर जीभ आहे. मिलाने का काम करने वाले सज्जन, काटने का काम करने वाले दुर्जन. दात अभिमानी आहे म्हणून ते पडतात. जीभ नम्र आहे म्हणून शेवटपर्यंत टिकते. तरणे को लीनता और डुबणे को अभिमान. अभिमानाचं कार्य आहे बुडवणे. नाहीतर राजा रामचंद्रजी वानर सेना घेऊन निघाला. आता काय 15च मिनिट आहे बाबा, त्याच्यात सगळे संपवायचं आहे.